नमस्ते। आज कंदूर तालुका शिराळा या ठिकाणी आपण आलेलो आहे। भव्य दिव्य अशा प्रकारचं मैदान संपन्न या ठिकाणी झालेलं आहे। हिंद केसरी महेंद्र गायकवाड आणि मंजित खत्री अशी नंबर 1 ला कुस्ती होती। नंबर 1 च्या कुस्तीला ट्रॅक्टर बक्षीस होता। तर आजच्या या कुस्ती मैदानाचे नंबर 1 चे देणगीदार आहेत आपले राहुल पाटील साहेब। यांच्याशी आपण बातचीत करूया कुस्ती जीवनच्या माध्यमातून। आज नंबर 1 ला जी महेंद्र गायकवाडची कुस्ती जी आपण पुरस्कृत केली होती सीधे आहे, परंतु आजची नंबर 1 ची कुस्ती कशी झाली, आपण कसं बघताय कुस्तीकडे? दोन्ही महाराष्ट्र भारत केसरी आणि हिंद केसरी अशा दोघांनाही कंदूरच्या मैदानावर पहिल्यांदाच आणण्याचा आम्हाला सन्मान आणि योग मिळाला। त्याबद्दल मला वाटतं की शिराळा तालुक्यात पहिल्यांदाच भारत केसरी आणि हिंद केसरी अशी कुस्ती आम्हाला पाहायला मिळाली, बघायला मिळाली आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे, आनंद आहे। निश्चितच आहे। पण शिराळा तालुक्यातलं मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे ट्रॅक्टर बक्षीस असणार हे पहिलंच मैदान आहे। तर या मैदानासाठी कुणाकुणाची मेहनत घेतली, कुणी मेहनत घेतली? सर्व हे जे कंदूरचे युवा पिढी आहे, पैलवान प्रताप पाटील, पैलवान उदय खंडेकर, पैलवान जयदीप पाटील, पैलवान दीपक पाटील, या सर्वांचं ते कष्ट आहे आणि या सगळ्यांनी गेले 5 वर्ष झालं या मैदानासाठी कष्ट घेत आहेत आणि वेगवेगळ्या कुस्त्यांसाठी आम्ही त्यांना ज्या काही त्यांना मदत करता येईल तेवढ्या परीने आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी करत आहोत। या चालू वर्षी तर खूप मोठं मैदान झालं। पुढच्या वर्षी अंबिका माताच्या वर्धापन दिनानिमित्त आणखी काय मोठं मैदान घेण्याचा काय मानस आहे का? मैदान दरवर्षीप्रमाणे चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढते आणि वाढत जाईल। सर्व तरुण पिढी सक्षम आहे, करायला करते। ठीक आहे, धन्यवाद। तर हे आहेत प्रताप पाटील आणि आज महेंद्र गायकवाडनं ट्रॅक्टर जिंकलाय। चांगलं वाटतंय। महेंद्र गायकवाड आमच्या गावात पहिल्यांदा झालेत, हिंदी केसरी झालेत, ते पहिल्यांदाच आमच्या गावात आलेत। पण निश्चितच आहे, परंतु एवढी मोठी कुस्ती या कंदूर सारख्या गावामध्ये घेण्याचं कशी कल्पना सुचली? गावच्या आशीर्वादानं, अंबिका माताच्या आशीर्वादाने। तर अंबिका मातेचं पूर्णपणे या गावावरती छत्रछाया आहे। तिच्या छत्रछायेखाली हे कंदूर गाव सुजलाम सुफलाम असं आहे आणि सर्व या गावातील माझ्या माहितीप्रमाणे 50% युवक जे पोलीस खात्यामध्ये, इंडियन आर्मीमध्ये काही अधिकारी सुद्धा आहेत। तर खरंच हे कंदूर गाव आज या शिराळा तालुक्यामध्ये खूप मोठं गाव आहे आणि कुस्तीवर प्रेम करणारं खऱ्या अर्थानं गाव कोणतं असेल तर हे कंदूर गाव आहे। कुस्ती